नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण? आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे। तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल। तर आज मी तुमच्याशी अगदी एक नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे। तर आज आपण बनवणार आहोत प्रवासाला किंवा यात्रेला जाताना सोबत नेण्यासाठी 8 ते 10 दिवस टिकणारे मऊ लुसलुशीत मेथीचे थेपले कसे बनवायचे, तर आज आपण कीर्तीज रेसिपी चॅनल मध्ये पाहणार आहोत। या रेसिपी मध्ये मी अशा काही टिप्स सांगितलेल्या आहेत ज्यामुळे तुमचे थेपले बराच काळ मऊ राहणार आहेत। तर व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी रेसिपी भरपूर टिप्स सहित आज मी तुमच्याशी शेअर केलेली आहे। अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे सर्वात अगोदर बघा, इथं आपल्याला मेथीची पानं घ्यायची आहेत। आता मी इथं एक मेथीची गड्डी घेतली मोठी आणि त्याचे असे कोवळे कोवळे पानं हे आपल्याला निवडून घ्यायचे आहेत। आता हे पानं मी काय केले, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे नळाखाली चाळणीमध्ये ठेवून धुवून घेतले आणि नंतर सुकवून घेतलेले आहेत। आता इथे सर्वात अगोदर बघा, मेथी आपण साईडला ठेवूया आणि मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। आता सुरुवातीला आपल्याला थोडंसं एक छोटं वाटण करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि मिक्सरला थोडंसं बारीक करून घ्यायचं। आता इथं बघा, मेथी घ्यायची आहे आणि ही मेथी आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे। आणि ही मेथी कट करत असताना होता होईल तेवढी आपल्याला जेवढी बारीक कट करता येईल की नाही, तर तेवढी बारीक कट करून घ्यायची आहे। त्याने काय होईल, आपण जे थेपले बनवणार आहोत तर ते थेपले हे खूप छान असे बनणार आहेत। तुम्ही एकदा नक्कीच, आता कसं हिवाळ्यामध्ये ताजी टवटवीत आणि हिरवीगार अशी मेथी खायला म्हणजे विकण्यासाठी भेटते। तर तुम्ही हिवाळा आहे तोपर्यंत एकदाच काय तुम्ही 2-4 वेळा हे थेपले या पद्धतीने नक्कीच बनवून खाल, ही मला गॅरंटी आहे। एवढे म्हणजे टेस्टी आणि स्वादिष्ट लागतात आणि खायला खूपच असे अप्रतिम असे चवीचे लागतात। इथं बघा, मेथी ही मी पूर्ण कट करून घेतलेली आहे। एकदम अशी बारीक मेथी आपल्याला कट करून घ्यायची आहे। आता इथे सर्व मेथी आपली कट करून झालेली आहे। आता ते आपण साईडला ठेवूया। आता इथं आपल्याला घ्यायचं आहे एक मोठं भांड। आता इथं मी मोठं भाजीचं पात्र घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला सुरुवातीला गव्हाचं पीठ। आता मी ज्या कपाने मेथी घेतली होती तर 1 कप मेथी भरली होती, तर त्याच कपाने 1.5 कप आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच कपाने अर्धा कप आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ, नंतर घालायचं आहे काश्मीरी लाल तिखट, नंतर थोडीशी हळद घालायची। हळद जास्त घालू नका, अगदी पाव चमचा हळद घालायची, पाव चमचा हिंग घालायचा आणि नंतर आपल्याला थोडासा अर्धा चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे। हातावर चांगला क्रश करायचा आणि नंतरच या पिठामध्ये घालायचा, कारण कसं त्याचा पूर्ण फ्लेवर हा आपल्या मेथीच्या थेपल्यांमध्ये उतरला जाईल। नंतर आपल्याला पांढरे सफेद असे पांढरे तीळ घालायचे आहेत। तर पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे आपल्याला तीळ घालायचे, नंतर थोडीशी कसुरी मेथी घालायची आणि जे आपण मिक्सरला थोडंसं हिरवी मिरचीचं वाटण केलं होतं तर ते घालायचं। नंतर याच्यामध्ये थोडीशी जिरा पावडर घालायची, 1 चमचा जिरा पावडर घालायची, 1 चमचा धने पावडर घालायची, नंतर घालायचं आपल्याला तेल। आता तेल किती घालायचं, तर मी इथं तुम्हाला सांगते की आपल्याला पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे तेल घालायचं आहे। नंतर घालायचं आहे आपल्याला 3 चमचे दही घालायचं आहे। दही हे जास्त आंबट नाही, एकदम म्हणजे फ्रेश असं ताजं दही आहे। आणि जर तुम्हाला प्रवासामध्ये किंवा यात्रेसाठी जर तुम्हाला कुठे जायचं असेल ना, तर काय करायचं, जास्त दिवस टिकण्यासाठी मी सांगते म्हणून काय करा, तुम्ही दही घालू नका। दह्याच्या ऐवजी तुम्ही तेल थोडंसं जास्त वापरा। 1 ते 2 चमचे थोडंसं तेलाचं प्रमाण वाढवा, म्हणजे तुमचे थेपले हे एकदम असे मऊ लुसलुशीत राहतील आणि त्याला कसलाच वास वगैरे लागणार नाही। आणि जर तुम्हाला घरी खाण्यासाठी जर करायचे असतील ना, तर दही हे तुम्ही अवश्य घाला। आता नंतर हे सर्व जिन्नस आपल्याला पिठामध्ये हे मिक्स करून घ्यायचे आहेत।
आता मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला अगदी थोडं-थोडं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच थेपले बनवून खा. मेथीचे थेपले हे भरपूर असे म्हणजे पौष्टिक असतात आणि खायला खूप टेस्टी लागतात. न आवडणारे सुद्धा हे मेथीचे थेपले एकदा जर तुम्ही बनवले ना, तर सगळेच आवडीने खातील. नंतर बघा पिठाचा गोळा हा घट्ट असा मळून घेतलेला आहे आणि मळल्यानंतर काय करायचं अगदी थोडंसं तेल टाकायचं 2-4 थेंब आणि अगदी अर्धा चमचा तेल टाकायचं आणि गोळा हा चांगला आपल्याला मळून घ्यायचा आहे. आता इथं बघा, पीठ हे आपलं चांगलं मळून झालेलं आहे. आता तुमच्याकडे जर वेळ असेल ना, तर तुम्ही काय करा 10 ते 15 मिनिटासाठी पीठ हे भिजत घाला. तर मी अगदी 5 मिनिटच भिजत घातलेलं आहे, कारण माझ्याकडे जास्त वेळ नव्हता. म्हणून मी फक्त 5 मिनिटासाठी झाकण लावून पीठ ठेवलं होतं भिजण्यासाठी. तर छान असं थोडं 5 मिनिटामध्ये सुद्धा छान भिजलेलं आहे. नंतर अगदी थोडंसं 2-4 थेंब तेल घालायचं आणि छान असं परत एकदा मळून घ्यायचं आहे पीठ. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. अगदी म्हणजे थेपले कसे बनवायचे त्याच्यासाठी मी भरपूर अशा काही पुढे टिप्स सांगितलेल्या आहेत. जर तुम्ही नवीन जर म्हणजे तुम्हाला परफेक्ट जर पोळ्या बनवायला येत असतील ना, तर त्याच्यासाठी नाही पण जर नवीन बनवत असाल ना, तुम्हाला परफेक्ट पोळ्या जर बनवायला येत नसतील ना, तर त्याच्यासाठी मी पुढे जाऊन तुम्हाला एक महत्त्वाची एक सिक्रेट टिप सांगितलेली आहे. तर बघा इथे पिठाचे अगदी आपल्याला छोटे-छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. अगदी इथं काय केलेलं आहे, मी लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून घेतलेले आहेत. नंतर आपल्याला थेपले बनवण्यासाठी बघा लाटण्यासाठी इथं गव्हाचं सुक्क म्हणजे कोरडं पीठ घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये. आता काय करायचं, छोटासा एक गोळा घ्यायचा, पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि नंतर तो लाटून घ्यायचा. आता इथं जेवढं होता होईल तेवढं आपल्याला हे थेपले काय करायचे आहेत, एकदम पातळ लाटून घ्यायचे आहेत, जाड ठेवायचे नाही. आता इथं बघा, मी पोळपाटावर बघा मस्त असा गोल गरगरीत असा आलटून-पलटून आपल्याला दोन्ही साइडने काय करायचं आहे, हा थेपला आपल्याला लाटून घ्यायचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल, की हे चिटकल तर काय करायचं, अगदी थोडासा कोरड्या पिठाचा हात वरतून लावायचा आणि पलटी करून दोन्ही साइडने आलटून-पलटून आपल्याला हा थेपला एकदम होता होईल एवढा पातळ लाटून घ्यायचा आहे. आता इथं पाहू शकतात एकदम असा पातळ असा मी थेपला लाटून घेतलेला आहे. अगदी थोडेसे जाड मला थोडं काटं वाटले, म्हणून मी परत थोडंसं लाटून घेते. आता इथं बघा, एक थेपला मी हा लाटून घेतलेला आहे. आता जर एकदाच जर तुम्ही काय करा, अ, पटपट असं काय करायचं 7 ते 8 थेपले लाटून घ्यायचे पटपट आणि सुती कपड्यावर किंवा एखाद्या मोठ्या ताटामध्ये अ, असे लाटून एकदाच जरी तुम्ही ठेवले ना, तरी सुद्धा चालेल. अजिबात ते खराब वगैरे होत नाहीत किंवा असे पटकन म्हणजे सुकत नाहीत. म्हणजे नंतर भाजण्यासाठी पटपट हे भाजले जातात. आता बघा एक थेपला आपला लाटून घेतलेला आहे आणि आता हा मी दुसरा इथं लाटून घेत आहे. आता तुम्हाला जर पोळ्या फास्ट लाटण्यासाठी जर जमत असतील ना, तर तुम्ही असे लाटू शकतात. पण गोल गरगरीत जर तुम्हाला पोळ्या येत नसतील, जर तुम्ही नवशिके असाल ना, तर त्यांच्यासाठी मी पुढे जाऊन एक महत्त्वाची सिक्रेट टिप सांगणार आहे, म्हणजे पद्धत सांगणार आहे. तर कसं बऱ्याच जणींना काही पोळ्या म्हणजे असं गोल गरगरीत येत नाहीत, त्यांच्यासाठी मी पुढे जाऊन एक महत्त्वाची पद्धत सांगणार आहे. आता इथं बघा 2 थेपले आपले लाटून झालेले आहेत आणि जर तुम्हाला गोल गरगरीत अशा पोळ्या येत नसतील ना, तर काय करायचं मोठ्या पोळीच्या आकाराची एक पोळी लाटून घ्यायची आणि नंतर काय करायचं घरामध्ये रॅकवर आपल्या म्हणजे किचनमध्ये कुठेही एखादा मोठा डब्याचं झाकण असतं किंवा एखादी डिश असते, प्लेट वगैरे मोठी असं किंवा आता इथं मी भाजीचं पात्र जे असतं तर त्याचं झाकण घेतलं, तर त्याने आता तुम्हाला थेपले किती आकाराचे म्हणजे किती लहान-मोठ्या आकाराचे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही एखादं झाकण वगैरे घेऊ शकतात आणि त्याने कट करून घेऊ शकतात. म्हणजे गोल गरगरीत सर्व थेपले एक प्रकारचे म्हणजे एकाच आकाराचे होतात. तर चला आता मी भाजून तुम्हाला दाखवते. तर बघा इथं मी नॉनस्टिकचा तवा वापरत आहे भाजण्यासाठी. जर तुम्हाला नॉनस्टिकचा तवा जर घ्यायचा असेल ना, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. तुम्ही तिथून हा नॉनस्टिकचा तवा ऑर्डर करू शकतात. खूप छान असे याच्यावर डोसे किंवा असे पराठे वगैरे सगळं म्हणजे खूप छान असे भाजतात. अजिबात चिटकत वगैरे नाहीत. आता इथं बघा थेपला हा आपल्याला
तव्यावर टाकल्यानंतर काय करायचं आहे, दोन्ही बाजूने तेल चांगलं लावायचं आणि दोन्ही बाजूने अलटून पलटून खरपूस रंगावर असा आपल्याला हा थेपला भाजून घ्यायचा आहे. आणि गॅस हा कमी ठेवायचा नाही. तुम्ही मंद गॅसवर जर थेपले जर भाजले ना, तर ते कडक होतील आणि असे एकदम मऊ लुसलुशीत बनणार नाहीत. गॅसची फ्लेम ही आपल्याला थोडीशी वाढवायची आहे आणि पटपट, पटपट आपल्याला थेपले भाजून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला मदतीला जर कोणी असेल ना, तर एक जणीने लाटायचे आणि एक जणीने पटपट भाजून घ्यायचे. तर इथं पाहू शकतात बघा, एक थेपला हा आपला भाजलेला आहे. काय सुरेख असा एकदम खरपूस रंगाचा भाजलेला आहे. आता जरी तुम्हाला असं वाटत असेल ना, कडक असल्यासारखा, पण तो थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर एकदम असा नरम, एकदम सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत तो होतो. तर बघा सेम पद्धतीने राहिलेले थेपले सुद्धा आपल्याला सर्व भाजून घ्यायचे आहेत. आता इथं पाहू शकतात फक्त 1.5 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनाचं पीठ याच्यामध्ये जवळपास 20 ते 22 थेपले हे बनवून तयार झालेले आहेत. जर तुम्ही पिठाचे गोळे छोटे-छोटे केले ना आणि बनवले थेपले तर 25 ते 30 होतात आणि जर तुम्ही लिंबाच्या आकाराचे गोळे केले आणि त्याचे तुम्ही थेपले जर बनवले ना, तर ते जवळपास 20 ते 18-20 तर सहज होतात. तर इथं बघा सर्व आपले थेपले बनवून तयार झालेले आहेत. तर आहे की नाही रेसिपी सोपी? तर मला एक सांगा मैत्रिणींनो, तुम्ही आपल्या चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलंय की नाही? नसेल केलं तर वाट कसली बघताय? पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही पण या पद्धतीने एकदा थेपले बनवून खा. तर तुम्ही हे थेपले शेंगदाण्याच्या चटणीसोबत, दह्यासोबत किंवा इतर कुठल्याही चटणीसोबत तुम्ही हे थेपले खाऊ शकतात. नक्कीच एकदा तुम्ही हे थेपले बनवून खा आणि घरातल्यांना सुद्धा खाऊ घाला. आणि हे थेपले तुम्ही बनवलेले घरातल्यांना आवडले की नाही, तुम्हाला आवडले की नाही आणि तुमचं मन भरून म्हणजे तोंड भरून कौतुक केलंय की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि थेपले तुम्ही बनवलेले कसे झाले ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि हो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात, तर ते सुद्धा मला जरूर कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ना, तर त्या सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी? आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. जास्तीत जास्त शेअर करा. मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांपर्यंत तुम्ही ही रेसिपी शेअर करू शकता. आणि जर तुम्हाला आवडली असेल ना, तर प्लीज एक लाईक करा. आणि जर आपल्या तुम्ही कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखीही जर सबस्क्राईब करायचं जर विसरून गेला असाल ना, तर पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा झटपट बनणाऱ्या कमी साहित्यामध्ये अगदी नवीन रेसिपी घरच्या साहित्यामध्ये बनवून तयार होणाऱ्या पाहण्यासाठी लगेच आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी साईडची बेल आहे की नाही, तर ती बेल वाजवायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार.